तुझाच विचार करत. हॅलो डॅड. डॅड तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे या प्लीज. अच्छा ठीक आहे शमिका, मला तुझ्या आवाजावरून फार मला प्रॉब्लेम वाटतोय. काय काय ग? मी हे सगळं तुमच्याशी नंतर बोलेल. शमिका तू अपसेट आहेस का? मला सांगशील का ऍक्च्युली? प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे निघून या बस. ओके 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 मी निघतो, मी आल्यावरती बोलूया आपण. ओके 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 ओके. काय तर म्हणे परीक्षा. हे मोठे दुर्वास मुनीच की नाही राजा हरिश्चंद्राची परीक्षा घेणारे. माझ्या नातवाची परीक्षा घेणारे हे कोण कोण समजतात स्वतःला? यांची परीक्षा घेतली ना तर सगळ्यांची तोंड काळी पडतील. माझ्या घराच्या सुखाला अवकळा आणणारे हे वडील, त्याच्या या 2 मुली कधीच सुखी होणार नाहीत. या सासूबाई थांबा आता सगळं. तिचे वडील येऊन खुलासा करतील ना काय असेल ते. धन्य आहे ग बाई तुझी, खरंच धन्य आहे. एवढं सगळं रामायण घडलं ते तुमची सहानुभूती तिलाच. शमिका हात टेकले ग बाई तुझ्या पुढे. काय जादू केली आहेस ग या घरावर? हा काय जादू केली आहेस? तुझा नवरा तुझी बाजू घेतो. हा सासरा तोंड शिवून गप्प बसलाय. सासूला तुझा पुळका आहे आणि दीर तुझीच तळी उचलून धरतोय. तू काहीही केलंस तरी कुणी काही बोलायलाच तयार नाही. काय चेटूक तरी काय केलंयस ग या घरावर? आणि ही तुझी बहीण ही सुद्धा अशीच आहे का? मग आनंदच आहे. बाबा रे जय, बरं झालं तू हिला घेऊन त्या घरी गेलास म्हणून. नाहीतर या एकीने चेटूक केलं असतं या घरावर आणि दुसरीने करणी केली असती. मग झालंच सगळ्यात सत्यानाश. नमस्कार. सगळे एकत्र का? आम्ही एकत्र राहिलेलं पाहवत नाही का तुम्हाला? सासूबाई नाही अजय, असं नाहीये. म्हणजे तुमच्या एकत्र फॅमिलीचं मी नेहमीच कौतुक करत आलेलो आहे. मला फार अभिमान वाटतो या गोष्टीचा. हो, कौतुक वाटतं तुम्हाला आमचं? आम्ही किती एकत्र राहतो हे बघण्यासाठी म्हणून तुम्ही आमची परीक्षा घेत होता का? हो, कोण समजता कोण हो तुम्ही स्वतःला? हा,
कोण समजता? आमची आणि आमच्या लेकाची परीक्षा घेणारे तुम्ही कोण? तुमची परीक्षा घेतली ना तर तुम्ही नापास व्हाल. तळतळाट आहे या म्हातारीचा, लक्षात ठेवा. अजय, म्हणजे प्लीज, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय मला कळेल का? हो, कळेल ना, का नाही? आमच्या घराच्या सुखाची राख रांगोळी करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही आणि वरती विचारताय आम्हाला नेमकं काय झालं म्हणून. ती औदसा, नम्रता, तिला तुम्हीच पाठवली होती ना? तुम्हीच पाठवली ना? डॅड, नम्रता आता इथे येऊन सगळं सांगून गेलीये. तिने माफी पण मागितलीये, कबूल केलाय तिने तिचा गुन्हा. डॅड प्लीज प्लीज मला सांगा, हे सगळं खोटं आहे. मला माहिती आहे तुम्ही असं नाही करू शकत. डॅड. शमिका, हे सगळं खरं आहे. कळलं? झालं समाधान तुमचं? त्याची वाट बघत होता ना तुम्ही? घ्या. कळलं तुम्हाला? पटलं ना? थांबा. अनिरुद्ध, आतापर्यंत आम्ही तुमचं बरंच ऐकून घेतलं. तुम्ही खूप अपमान केलात आमचा, तोही आम्ही सहन केला. पण या अशा घटनांनी मनावरती जे सरे उमटतात ना, ते भरून येत नाहीत कधी. एखादा गुन्हा आपण जेव्हा केलेलाच नसतो आणि तरी त्या गुन्ह्याबद्दल लोक आपल्या तोंडावरती चावून सगळून बोलतात, तेव्हा आमच्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला काय वाटतं तुम्हाला कधीही कळणार नाही. त्या लोकांचं बोलणं ऐकण्यापेक्षा मरण आलेलं बरं वाटतं आम्हाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नाचा निर्णय जसा माझ्या मुलाने घेतला होता तसा तुमच्या मुलीनेही घेतला होता. परीक्षा बघायची ही कुठली तुमची अघोरी पद्धत? आणि मुळात हा अधिकार दिला कोणी तुम्हाला? सुभाष, इतकंच मी तुम्हाला फक्त सांगू शकतो. माझ्या आयुष्यातली हरवलेली 20 वर्ष जेव्हा मला पुन्हा मिळाली माझ्या मुलींच्या रूपात, तेव्हा भावनेच्या भरामध्ये माझ्या मुलीच्या काळजीपोटी तुमची मुलगी, तुमची मुलगी, जगात दुसऱ्या कोणाला मुली नाहीत? तुमच्या मुलीच्या भवितव्याची काळजी करताना माझं आणि माझ्या मुलीचं भविष्य मातीमोल झालं याची कल्पना आहे तुम्हाला? त्यावेळेला त्या प्रसंगात मी माझ्या मुलीला वाटेल तसं बोललो, तिला हाताला धरून घराबाहेर काढायला निघालो होतो मी. तिनं जर ते मनाला लावून घेतलं असतं आणि आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर याचा जाब मी कुणाला विचारला असता मी याचा जाब तेव्हा? कुठल्याही प्रकारचं समर्थन मी तुमच्याकडे करत नाही. कुठल्याही प्रकारचे एक्सक्यूज मी तुम्हाला देत नाही. पण पेंडसे साहेब, मी जे काही केलं ते फक्त बस डॅड, हे सगळं मी माझ्या मुलीसाठी केलं असं सारखं सारखं बोलून माझा गिल्ट आणखी वाढवताय तुम्ही. मला मान्य आहे, आपल्या मुलीच्या सुखासाठी तिचा जोडीदार पारखून बघणं
मी समजू शकते, पण हे सगळं करत असताना इतरांच्या मुलींना त्याचा त्रास होतो हे कसं विसरलात तुम्ही? असं कुठलंही पाऊल उचलताना जर तुम्ही याचा विचार केला असता ना, तर आज माझ्या सासरच्यांसमोर मला शर्मेनं मान खाली नसती घालायला लागली. डॅड, तुम्हाला परीक्षाच घ्यायची होती ना, तर माझी एकट्याची घ्यायची होती हो. हे असं माझ्या घरच्यांना वेठीला धरायची काही गरज नव्हती. अभिजित, पेंडसे साहेब, मनापासून तुम्हा सगळ्यांची मी माफी मागतो. अभिजित बेटा, तुझ्या बाबतीत माझं कुठलंही पर्सनल भांडण नाही आहे तुझ्यावर, नव्हतं. भावनेच्या भरामध्ये त्यावेळेला मी जो काही निर्णय घेतला, या निर्णयामध्ये तुमच्यासारखी माणसं एवढ्या कठोर पद्धतीने सफर करते याचा माझी चूक झालेली आहे. मी चुकलोय. विभाताई, सुभाष, खरोखर मी मनापासून माफी मागतो. आजी, उद्या म्हणाल वाहवत गेलो, खून केला, माफी मागतो, माफ करा. अनिरुद्धराव, आयुष्यात काही काही गोष्टींमध्ये मागे नाही वळता येत. हातातून सुटलेल्या बाळाला मागे नाही वळता येत. तो एकतर जखम तरी करतो, नाहीतर जीव तरी घेतो. नशीब आमचा कोणाचा जीव नाही गेला, पण आयुष्यभर बळबळत राहील अशी जखम दिलीत तुम्ही आम्हाला. कसं माफ करणार तुम्हाला आम्ही? पेंडसे साहेब, विभाताई, तुम्ही तरी काय ना, तुम्हाला क्षमा करायला गेले ना, तर मला माझे हरलेले, स्वतःवरच नाराज झालेले, खचून गेलेले आणि जीव द्यायला निघालेले पती दिसतात हो. आमच्या लग्नाच्या वाढदिवशी जीव द्यायला गेले होते ते. माझ्या पोरांनी त्यांना परत आणलं नसतं ना, तर आज तुमच्या परीक्षेपुढे अनिरुद्ध, तुमच्या हातून जी काही चूक घडलेली आहे त्याची शिक्षा मी तुमच्या मुलीला देणार नाही, कारण तसे संस्कार आमच्यावर कोणी केलेले नाहीत. पण एक गोष्ट काळ्या दगडावरच्या रेघे इतकी स्पष्ट आहे, आजपासून तुम्ही आमच्या घरात पाऊल टाकायचं नाही. शमिका, बाळा, माझ्यावर तुझा कुठलाही राग नाही, पण तरी सुद्धा आज एका गोष्टीचा निर्णय तुला घ्यायचा आहे. एक निवड तुला करायची. माझं दुर्दैव आहे की मला हे तुला सांगायला लागतंय आणि तुझं दुर्दैव आहे की तुला हे ऐकायला लागतंय. आजपासून तुला तुझं सासर आणि माहेर यातल्या एकाची निवड करायला लागेल. जर
तू माहेराची निवड केलीस तर तुला तुझी बॅग घेऊन आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जायला लागेल. आणि जर तू सासर निवडलंस तर या सगळ्यांची तुला या क्षणापासून संबंध तोडावे लागतील. माझा निर्णय झालाय डॅड. तुम्ही जा प्लीज इथून. Cheers. Cheers. क्या बात है सँडी आंटी. खूप मजा आली. काय प्लॅन केला होतास तुम्हाला ना. मला तुझे शब्द अजूनही आठवत आहेत. फ्लाईट टेक ऑफ झाल्यानंतर जेव्हा तिचा ऍक्सिडेंट होतो तेव्हा जास्त मजा येते. यांच्या आनंदांचा यांच्या अपेक्षांचा फ्लाईट टेक ऑफ होऊ देत. मग ते जितक्या जास्त उंचीवर जातील तितक्या जास्त पडतील आणि तितकी जास्त मजा येईल. आय मस्ट से आज मला खूप मजा येते. पाहिलंस ना केवढा मोठा भूकंप झाला त्या पेन्सिलच्या घरात. इतका मोठा भूकंप की म्हणजे किती हानी झाली किती नुकसान हे मोजूच शकत नाही. वित्तहानी नाही पण जीवितहानी अनेक. गॉड. नाईस मराठी ना. नाही म्हणजे मी भारतात आल्यापासून माझं मराठी खूप सुधारलंय. आणि तू इथे आल्यापासून माझा नीचपणा तोही सुधारलाय. सिरियसली अभिजित शमिका अनिरुद्ध अंकल नम्रता नावाच्या एका दगडात हे तिन्ही पक्षी ठार झाले. आता थोडंसं नुकसान झालं त्यात. मामा मामी दुखावले गेले पण आता काय करणार.
ते म्हणतात ना, ओल्याबरोबर सुख पण जळतं. आणि तसे तुझे मामा मम्मी काय अगदीच सुखे नव्हते. त्या शमिकाला दत्तक घ्यायचं होतं ना त्यांना. भोगा म्हणावं कर्माची फळं. Oh my God, I'm so happy. आज मला खूप मजा येते. असं ना मस्त थंडगार पाण्याने आंघोळ केल्यासारखं वाटतंय. सगळीकडे असं गुलाब पाणी शिंपडलंय आणि फुल स्पीड मध्ये एसी चालू. आणि इतके दिवस ते चटके लागत होते ना, मी या थंडगार शॉवरची मजा घेतोय. क्या बात. आणि तिकडे पेंडसेंच्या घरात वणवा पेटलाय. इतके दिवस आपण सहन केलं. आता इट्स देअर टर्न, राईट?